नमस्कार. पांडुरंग नागू आणि सावतोबाचं हे नाटक तुम्हाला माहितीच असेल. कोणाला माहित नसेल तर बघा. ते नाटकात मी रुक्मिणी बनले होते. तर त्या नाटकात आम्हाला बक्षीस मिळाले होते. तर त्याची सहल केलेली होती. मग मी सहलीला गेली होती. तारीख 23 फेब्रुवारी 2026 सोमवारची. 9 वाजता घरातून निघाले आणि शाळेत गेलो. शाळेत मॅडम डबा खात होत्या. आम्ही बसलेलो गप्पा मारत आणि मॅडमांना फोन आला गाडी आली म्हणून. मग आम्ही चलत गेलो गाडीकडे आणि गाडीकडे बसलो. मम्मी म्हणालेली, गाडीत काही खाऊ नको, उलटी होईल, आताच गोळी दिली आहे तुला. मी म्हणाले, बरं बरं करेन तसंच, बघूया, जर आवडलं तर खाईन. मग गाडी सुरू झाली. आईला टाटा करत निघालो. मग गाडीत गेलो आणि आधी हडपीडच्या मंदिरात गेलो. हडपीडचं स्वामींचं मंदिर एवढं शांत आणि सुखद होतं की बरं वाटलं. तिथे आम्ही चप्पल काढल्या आणि पाय धुतले आणि प्रवेश केला. मंदिरात गेल्यावर एवढं छान गार वाटत होतं काय सांगू. देवाच्या पाया पडलो आणि परत चपला घालून निघालो. मग तिथून गेलो आम्ही पोखरबावला. पोखरबावला आम्ही देवाकडे पाया पडायला गेलेलो, पण आम्हाला लाडसरांनी सांगितलं गाभाऱ्यात जाऊ नका. पण तेवढ्यात आम्ही गाभाऱ्यात जाऊन मोकळे. देवाच्या माफी मागली आणि तिथेच एक जमिनीत ना आतमध्येच एक जिने होते. मग तिथे होतं एक विहीर. त्या विहिरीच्या मधोमध शंकराची मूर्ती होती. शंकर मौन मध्ये बसले होते. तिथे दगड छोटी छोटी, त्यांना असे होल होते थोडे मोठे आणि त्याच्यात पाणी होते आणि छोटे छोटे मासे होते. ते मासे पायाला खूप गुदगुले करत होते. पण तेवढ्यात अखिलेश धापकन पडला. त्याला खूप लागलं असेल की माहित नाही. मग आम्ही तिथून गेलो आम्ही. मग पवन चक्कीला गेलो आणि मग पवन चक्की कडसून आम्ही खूप मज्जा केली. चेस खेळले आणि भरपूर काय काय काय. आम्ही फोटो काढले. एक हार्ट असा होता, त्याच्यात बसवून फोटो काढायचा. इशिता, माझी आणि जुईची काय गंमतच भारी होती. एकदा मी मध्ये बसणार, एकदा इशिता मध्ये बसणार, एकदा जुई मध्ये बसणार. पण त्याच्या आधी आम्ही एक मोठी गंमत केली जी मॅडमांना पण आवडली. त्याच्या आधी आम्ही गेलेलो किल्ल्यावर. किल्ल्यावर आम्ही गणेशाचे स्तोत्र एवढे सुंदर म्हटले की मॅडमांना ते खूप आवडले. तिथून आम्ही निघालो लाईट हाऊसमध्ये. लाईट हाऊसमध्ये मुलं वरसून गेली. असे गोल 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 जिने होते, तिथे मुलं गेली. आधी मुलगे गेले. मग आम्ही म्हणतो इतका वेळ कशाला लागतोय, बहुतेक फोटो असतील कोणाचे तरी, APJ अब्दुल कलाम वगैरे. पण ते नव्हतं. जेव्हा आमची वेळ आली तेव्हा आम्ही वरती बघतो तर काय, जिन्याने वरती जायचं आणि पहा आमचे पाय थरथरायला लागले. जिने अर्धेच होते, तिथून एवढासा भाग उघडा. मग माझी वेळ आली. मुलींमध्ये पहिली मी. हळूहळू चढले आणि एवढा भाग मोकळा ना, कुठे धरणार. काका तिथे आणि मी इथे. त्या खांबाला धरलं आणि गेली. मला काही जाताना आणि येताना भीतीच नाही वाटली, पण वर गेल्यावर खूप भीती वाटत होती. मी दुर्बिणीतून बघितलं. मला पवन चक्की दिसली आणि पवन चक्कीच्या खाली मला एक माणूस दिसला, पिंक कलरचा ड्रेस घालून. तो बहुतेक फोटो काढत होता. मग तिथून आम्ही खाली आलो. परत मी त्याच खांबाला धरलं आणि खाली आले. मला भीती खूप वाटत होती, पण मी आले खाली. आणि मग तिथून आम्ही निघालो कुणकेश्वरला, ज्याचीच आम्हाला ओळख होती. कुणकेश्वरला गेलो आणि खूप मज्जा केली. कुणकेश्वरच्या देवाला पाया पडलो आणि नंतर आमची नजर तिथे गेली. इथे आम्हाला कधीपासून जायचं होतं, ते म्हणजे समुद्र. आम्ही समुद्रावर गेलो आणि खूप मज्जा केली. आणि इशिताने एक किंडर जॉय मधली बाहुली आणलेली. मी म्हटलं समुद्राकडे आणू नको, लाट येईल आणि घेऊन जाईल. ती ऐकते आहे. तिने वाळूत ती ठेवली आणि एवढी मोठी लाट आली की आमचा ड्रेस भिजला ना. मग तिची बाहुलीच गेली आणि फक्त तिचे केस राहिले. आम्ही हसायला लागलो. तिथून श्रेया दीदी आली आणि म्हणते काय, ए चला चला मुलांनो चला.
मग तिकडच्या मुलांना आणायला गेली. तोपर्यंत आम्ही पुढे गेलो आणि मस्तपैकी पाण्याची लाटा खाल्लो. आणि मॅडम म्हणाल्या, ज्यांना आईस्क्रीम नकोय त्यांनी येऊ नका, त्यांनी इथे खेळूच ना. मग सगळी मुलं गपचूप आपल्या लाईनीत चलायला लागली. आणि मॅडम म्हणत होत्या चलत चलत, मुलांनो एक डबा राहिलाय खायचा, खाऊन टाका पटकन. एक डबा कधी खाल्ला? मग आठवलं आम्ही बाळू मामाला गेलेलो. बाळू मामाला आम्ही खूप मज्जा केली. तिथे आम्ही आधी देवाच्या पाया पडलो आणि भात खाल्ला. भात खाल्ल्यानंतर आम्ही भरपूर वेळ होतो तिथे, म्हणून आम्ही म्हटलं चला खेळूया केलं आणि माझ्यावर राज्य आलं धावण्याचं. आणि मला दिलेलं जुईने चॉकलेट. मग मी धावायला लागली. धावताना माझ्या मनात विचार आला, अरे चॉकलेट हातात ठेवलं तर मला धावायला येणार नाही. मग मी ते चॉकलेट फेकलं आणि पळत गेली. आणि मग राज्य ईश्वरीवर आलं. मग ईश्वरीला सांगितलं, थांब, आता मी माझं चॉकलेट आणायला जाते. मग माझं चॉकलेट मी शोधते, मला मिळेनाच. पूर्ण देऊळ फिरलं, एकही कणात मला दिसलं नाही. मग तिथे नील होता. नीलला विचारलं, काय रे बाबा, तू बघितलंस काय? नील म्हणतो, ते चॉकलेट मी खाल्लं. अशी आमची गंमतच झाली. मग तो दुसरा डबा मला आठवला. मग एक डबा राहिला. मग आम्ही ते कुणकेश्वरच्या गाडीत तो डबा खाल्ला. आणि मग खूप भूक लागली. इशिता आणि जुईने सगळ्या भाज्या माझ्याकडे टाकल्या आणि भात स्वतः खाल्ला. मी दुसऱ्यांदा एकदा माझ्या दुसऱ्या ताटात घेतलं आणि खाल्लं. नंतर मॅडमांनी आईस्क्रीम घ्यायला सांगितलं. मग आईस्क्रीम मध्ये आम्ही कप घेतले, पण कप एकटा कोणालाच नको होता, म्हणून आम्ही पुढच्या दुकानात गेलो. आणि पुढच्या दुकानात काय भरपूर आईस्क्रीम. मग काहींनी बटरस्कॉच घेतले, काहींनी चॉकलेट घेतले, काहींनी बॉल घेतले, कोणी केसराची कुल्फी घेतली आणि बरंच काही. मी घेतला कसाटा. 3 फ्लेवर एकत्र होते, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पिस्ता, एकदम मस्त. मग गाडीत बसलो घरी यायला. घरी येण्यासाठी थोडं पोचलो होतो, पण तेवढ्यात आरवीच्या आईचा फोन आला आणि म्हणाले, आमच्याकडून तुम्हाला आईस्क्रीमची पार्टी, या बावरची हॉटेलकडे अमूलचा आईस्क्रीम खायला. आम्ही मग निघालो. मॅडमने लगेच मेसेज टाकला, बावरची हॉटेल अमूलकडे मुलांना न्यायला या. आम्ही निघालो. अमूलकडे आईस्क्रीम खाल्लं. तेवढ्यात माझे पप्पा आले. मग मी त्यांच्या गाडीवरून गेले. आईस्क्रीम खातच गेले. आणि मग तिथे आमची मजा संपली नव्हती माझी. घरी येऊन मी माझ्या दीदीने आणलेला पिझ्झा खाला. अशी माझी मज्जा होती. धन्यवाद.